हे मस्त असे आपले काप बनलेले आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये। नमस्कार, तारणच रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय बटाट्याचे काप। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे। तर चला तर मग बनवायला सुरुवात करूयात। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आज आपण बटाट्याचे काप बनवतोय। तर इथे मी छोटे असे 3 बटाटे घेतलेले आहेत। तर याच्यात आपण पहिल्यांदा काप करून घेऊयात। मीडियम करून घ्यायचे, जास्त पण पातळ नाही, खायला पण एकदम टेस्टी लागतात। इथे आता मी बटाट्याचे काप करून घेतलेत। तर आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। तर आता इथे मी टाकते याच्यावरती अर्धा चमचा हळद, त्यानंतर लाल तिखट मी 1 चमचा टाकते, त्यानंतर चवीपुरतं मीठ, इथे अर्धा चमचा मी धना जिरा पावडर टाकते, त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता हे सगळं याला व्यवस्थित लावून घ्यायचं। थोडंसं खट्टा हवा असेल तर याच्यावर तुम्ही आमसूल किंवा लिंबूचा रस पण टाकू शकता। इथे मी थोडा लिंबूचा रस ऍड करते। तर याला आता एक 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊयात। तर आता इथं 5 ते 10 मिनिट झालेले आहेत। तर आता ह्याला आपण शालो फ्राय करून घेऊयात। तर त्याच्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे। तर आपण रवा लावून फ्राय करूयात। रव्यामध्ये मी थोडीशी चटणी टाकते, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। ह्याला आपण मिक्स करून घेऊयात। तर आता काप शालो फ्राय करण्यासाठी मी इथे एक तवा ठेवलेला आहे। तर तव्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते, जास्त पण तेल नाही टाकायचं। तर इथं तेल गरम झालेलं आहे। तर बटाट्याचे एक काप घेऊन आपण ह्या रव्यामध्ये घोळवून घ्यायचं दोन्ही बाजूंनी आणि टाकून द्यायचं तेलामध्ये। इथे खालच्या बाजूने भाजलेत की मी एकदा चेक करते। मीडियम गॅसवरच ठेवून द्यायचं, म्हणजे आतमधून ते पूर्ण शिजले जातात। तर आता इथे खाली एका बाजूने भाजले, याला परतून घेते। तर आता इथे दोन्ही बाजूनी मस्त असे भाजलेले आहेत। इथे आता आपण याला काढून घेऊया। तर हे बघा, हे मस्त असे आपले काप बनलेले आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये। तर तुम्ही इथं पाहू शकताय मस्त असे बटाट्याचे काप बनवून रेडी आहेत। तर चला तर मग एकदा आपण ट्राय करूयात कसे बनलेत। तर ते सॉस सोबतही तुम्ही खाऊ शकताय किंवा घरी भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकताय। तर मी तर सॉस सोबत घेतले। अप्रतिम लागतात। तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।